आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या आषाढीची वारी चालू आहे आणि त्या आषाढीच्या वारीमध्ये सहभागी होणं, थोडासा त्याच्यामध्ये अंश का होईना आपण त्याच्यामध्ये चालणं त्यांच्याबरोबर, हे खरं म्हणजे नशीबच लागतं त्याला. आणि अशी ही वारी इथे चालू असताना आपल्या इथले कल्याणचे श्री प्रवीण देशमुख हे त्या वारीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्याकडनं आपण ऐकूया त्या वारीमध्ये त्यांना काय अनुभव आले. प्रवीणजी जरा सांगा. ज्ञानोबारायांची पालखी ही आळंदीहून निघाली आणि जेजुरी मार्गे ही पुढे मार्गस्थ झाली. अशा या वारीचा आनंद घ्यावा या उद्देशाने दत्त आणि गुरुदेव भजनी मंडळ यांनी ठरवलं की जेजुरी ते वाल्हे 12 किलोमीटरचं अंतर आपण वारीबरोबर चालूया, नामस्मरणाचा विठ्ठल नामाचा गजर करूया आणि एक वारीचा आनंद घेऊया. त्या दृष्टीने 13 तारखेला सकाळीच सगळी मंडळी एका बसने निघाली आणि संध्याकाळपर्यंत ही जेजुरीला पोचली. जेजुरीला आतमध्ये पोलिसांनी प्रवेश बंद केलेला होता, त्याच्यामुळे शेतातून जेजुरीपर्यंत जायला लागलं. आणि मग जेजुरीला मुक्कामस्थळी गेल्यानंतर त्याच्या बाहेरच्याच रस्त्यावरून वारी ही चालू होती. वारीच्या प्रत्येक दिंडीचे नंबर असतात. त्याच्यामध्ये माऊलींच्या रथाच्या अगोदरच्या दिंड्या आणि नंतरच्या दिंड्या असा 2 प्रकार आहेत. ज्या अगोदरच्या दिंड्या आहेत त्या पूर्वीच्या काळापासून या त्याच्यामध्ये आहेत. सकाराम महाराजांची असेल, मग देसकरांची असेल, देरगुलकरांची असेल, कैकाडी महाराजांची असेल, अशा सगळ्यांच्या दिंड्या आहेत या अगोदर पालखीच्या असतात. आणि त्या पालखीबरोबर अनेक तरुण मुलं ही त्या पालखीचं रक्षण करत धावत हे येत असतात. या सगळ्या वारकऱ्यांचा जोश हा अप्रतिम असतो. तोंडाने विठुनामाचा गजर करत हे सगळेजण येत असतात. पहिल्या दिंड्या गेल्यानंतर आम्हाला माऊलींच्या रथाचं दर्शन झालं, माऊलींच्या पादुकांचं दर्शन झालं. त्या ठिकाणी त्या वारकऱ्यांसाठी आम्ही काही बिस्किटं ते पुढे नेलेले होते, त्याचं वाटप त्या सगळ्या वारकऱ्यांना केलं. तर हे सगळे जे वारकरी आपल्या घरदार सोडून एक महिनाभर माऊलींच्या बरोबर हे फिरत असतात आणि संपूर्ण जनता जनार्दन हा त्यांच्या जेवणा खाण्याची राहण्याची सगळी व्यवस्था करतो. प्रत्येक दिंडी म्हणजे एक जवळजवळ नगरच असतं. त्याच्यामध्ये त्यांच्या ट्रक्स, त्या ट्रक्समध्ये सगळं सामान, जेवणा खाण्याची त्यांची सोय, त्याच्यानंतर वेगळे तंबू त्यांना राहण्यासाठी, आणि त्या मुक्कामाच्या अगोदर जाऊन ते सगळे तंबू उभारले जातात आणि दिंडी त्या गावी आल्यानंतर त्या ठिकाणी त्या दिंड्या येतात. त्या दिंड्याचं तिथे हरिपाठ चालतो, कीर्तन चालतं, रात्री एकत्र भोजन होतं आणि सकाळी पुन्हा 5:30-5:30ला उठून ते माऊलींच्या वारीबरोबर आपल्या नंबराप्रमाणे या जातात. आणि हे सगळे जवळजवळ शेतकरी कुटुंबातलीच अशी सगळी ही मंडळी आहेत. बाकी आमच्यासारखे हौशे नवशे गवशे अशी मंडळी त्याच्यामध्ये सहभागी होत असतातच. परंतु सर्वत्र ग्रामीण भारत आपल्याला बघायचं असेल, ग्रामीण महाराष्ट्र बघायचं असेल तर या वारीमध्ये अवश्य जाऊन तिथली श्रद्धा, तिथलं लोकांचं त्यांची गाणी, त्याच्यानंतर विठ्ठल नामाचा गजर आणि टाळांचा आवाज, मृदुंग, असं तो डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला, असं कुठल्याही तऱ्हेची हाल अपेष्टा होत असताना सुद्धा ते सगळं सहन करत पांडुरंगासाठी पंढरीला जातात. आणि असा मग अनुभव आम्ही दुसऱ्या दिवशी त्या वारीबरोबर रात्री आम्ही जेजुरीमध्ये लाईन लावली. त्याच्यानंतर साधारणपणे 1-1.5 तासाने आम्हाला माऊलींच्या पादुकांचं जवळून दर्शन घेता आलं, माऊलींच्या पादुकांवर डोकं ठेवता आलं, तो रथ पाहता आला. त्याच्यानंतर बाकीचे जे फडकरी आहेत ते फडकरी पाहता आले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता, जवळजवळ 4:30 वाजता पालखी ही माऊलींच्या
पादुकांना स्नान घातलं जातं आणि 5:30ला पालखी निघते आणि ती वेल्ह्याला जाते. आम्ही त्या पालखीबरोबर सकाळी 7:30 वाजता निघालो तेव्हा आमच्या पुढे आणि आमच्या पाठीमागे हा एक जनसागर असा वारकऱ्यांचा होता आणि त्या जनसागरातून आम्ही माऊलींचा गजर करत, विठ्ठल नामांचा गजर करत, अभंग म्हणत हे गेलो आणि हा अनुभव आम्हाला 12 किलोमीटरचा अत्यंत सुरेख असा होता. आणि ही जी काही ग्रामीण आपली सांस्कृतिक वैभव आहे ते पाहायला मिळालं. म्हणून आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या आयुष्यात तरी एकदा तरी वारीला जावं. पूर्ण वारी करता आली तर उत्तमच, आणि नाही पूर्ण वारी करता आली तर निदान 2 मुक्काम तरी त्या ठिकाणी करावे आणि वारीचा आनंद घ्यावा आणि विठुरायाचं नामस्मरण करावं. हा जीवनातला अत्यंत मोलाचा असा अनुभव आहे. हा अनुभव देण्यासाठी पांडुरंगाने आम्हाला जे सहाय्य केलं त्या पांडुरंगाला नमस्कार करतो आणि या व्हिडिओद्वारे हा संपूर्ण विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या वार्ता विलासचे आमचे अरुण देशपांडे यांचे पण आभार मानतो. जय पांडुरंग हरी, जय विठ्ठल हरी, पांडुरंग हरी वासुदेव. या वारीमध्ये जसं गेल्या वर्षी आम्ही बघितलं की वारी पुढे गेली बाजूला पूर्ण कचरा पडलेला असतो सगळ्या ठिकाणी, प्लॅस्टिक आणि सगळं कसं. तर हा अनुभव काय होता तुम्हाला याविषयी? कचऱ्याचं व्यवस्थापन काही होतं का किंवा काही? तर आता त्याच्यामध्ये बाटल्या गोळा करणारे मात्र भरपूर याच्यामध्ये आम्हाला दिसले की ते रस्त्यावरच्या सगळ्या बाटल्या, या पाण्याच्या बाटल्या गोळा करत होते. मात्र कचरा उचलणारे असे कोणी आम्हाला दिसले नाहीत. अनेक जण हे केळ्याची सालं वगैरे, केळी वगैरे टाकून सालं तिथेच टाकत होती. ती शिस्त लावण्याची ही जरुरी आहे आणि नंतरच्या काळामध्ये पुढे शासन ते त्याप्रमाणे सगळे रस्ते साफ करत असेल, परंतु सुरुवातीच्या काळात तरी तसं काही आपल्याला ते दिसत नाही. मात्र मुक्कामाच्या ठिकाणी जे तिथे असतात तिथे मात्र सगळी साफसफाई ते करून, म्हणजे रात्री ते एक नगर उभं होतं. सकाळी आम्ही 6ला बघितलं तर तिथे एकही तंबू नव्हता आणि नुसतं माळरान होतं आणि कुठेही घाण ही नव्हती. म्हणून ज्या ज्या ठिकाणी अशा मुक्काम होतं त्या त्या ठिकाणी आवराआवरी आणि स्वच्छता ही केली जाते असं नक्कीच आम्हाला आढळून आलं. धन्यवाद प्रवीणजी.